हॅलो ऑल, वेलकम बॅक टू माय चॅनल. आपण आज तुमचा स्कॉलरशिपचा जो लेसन आहे 10 नंबर मल्टिप्लिकेशन तो आपण आज सॉल्व करणार आहे. तर आता इथे बघा, आपल्याला तुम्हाला एकदा तीनच गोष्टी फक्त इथे सांगते की मल्टिप्लिकँड कशाला म्हणतात, कारण त्याच्यावर आपल्याला पुढे क्वेश्चन असणार आहेत. तो हा जो नंबर दिलेला आहे त्याला काय म्हणणार आपण? मल्टिप्लिकँड. आणि ज्या नंबरने आपण त्या नंबरला मल्टिप्लाय करतोय त्याला आपण काय म्हणणार आहे? मल्टिप्लायर. आणि जे येणारं उत्तर आहे त्याला आपण काय म्हणतो? प्रॉडक्ट. तर या तीन गोष्टी लक्षात ठेवा. आता आपण मल्टिप्लिकेशनचे सम सॉल्व करायला घेऊ. एक्सरसाइज 10.1 इथे बघा काय विचारलं आहे. व्हॉट इज द मल्टिप्लिकँड इफ द प्रॉडक्ट इज 10,000 अँड द डिफरन्स बिटवीन द मल्टिप्लिकँड अँड द मल्टिप्लायर इज 0. म्हणजे असा कुठला नंबर आहे? व्हॉट इज द मल्टिप्लिकँड म्हणजे काय? ज्या नंबरला इथे इथे मल्टिप्लाय करायचं आहे आणि ज्याने मल्टिप्लाय करायचं आहे त्याच्यात काहीच फरक नाही आहे, म्हणजे तो सुद्धा एक्सच असणार आहे. समजा हा आपण एक्स म्हटला, हा नंबर आपल्याला माहीत नाही म्हणून आपण हे एक्स म्हटलं, आणि ज्या याला मल्टिप्लाय करायचं त्यात काय सांगितलं आहे की द डिफरन्स बिटवीन द मल्टिप्लिकँड अँड द मल्टिप्लायर इज 0. म्हणजे ह्याच्यात डिफरन्स काहीच नाही, म्हणजे दोन्ही नंबर सेमच आहे. आणि मग त्यांचा आन्सर काय येतं आहे? तर त्यांचा आन्सर येतं आहे 10,000. मग आपण आता हे इक्वेशनसारखं सॉल्व करू. इथे बघा, एक्स इंटू एक्स इज इक्वल टू किती आहे? हे 10,000. म्हणजे हे एक्स इंटू एक्स किती झाले? हे म्हणजे झाला एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 10,000. म्हणजे इथे काय आहे? एक्स म्हणजेच आपण काय लिहू शकतो इथे? एक्स स्क्वेअर म्हणजेच 100 इंटू 100, कारण हा 10,000 म्हणजे 100चा स्क्वेअर आहे, बरोबर. म्हणजे आता 100 इंटू 100 लिहू शकतो. म्हणजेच मग एक्स इज इक्वल टू काय येणार आहे? 100. म्हणजे 100ला जर 100ने मल्टिप्लाय केलं तर काय आन्सर येतं? 10,000. सो इथे ऑप्शनमध्ये इथे लिहून घ्या, सेकंड ऑप्शन 100. नेक्स्ट बघूयात. व्हॉट इज द डिफरन्स इफ द प्रॉडक्ट इफ द मल्टिप्लिकँड अँड द मल्टिप्लायर आर इंटरचेंज. म्हणजे डिफरन्स बिटवीन द व्हॉट इज द डिफरन्स इन द प्रॉडक्ट, म्हणजे प्रॉडक्टमध्ये काय डिफरन्स येईल जर मल्टिप्लिकँड आणि मल्टिप्लायर इंटरचेंज केलं. म्हणजे 2 इंटू 1 केलं तर त्याचं 1 इंटू 2 केलं तर त्या दोघांमध्ये डिफरन्स काय येणार आहे? तर काही नाही येणार आहे, सेम येणार आहे. तुम्ही जर 2 इंटू 1 केलं काय किंवा 1 इंटू 2 केलं काय, तरी आन्सर दोघांचं सेमच येणार आहे. त्यामुळे काय लिहायचं आहे आपण? म्हणजेच मग इथे काय येणार आहे? नो डिफरन्स इन द प्रॉडक्ट. सो हे 4 नंबरचं मार्क करून घ्या. चला थर्ड क्वेश्चन बघूयात. अ नंबर वॉज मल्टिप्लाइड बाय 132 इन्स्टेड ऑफ 123. द डिफरन्स इन द प्रॉडक्ट वॉज 24,750. व्हॉट वॉज दॅट नंबर. म्हणजे असा एक नंबर आपल्याला शोधायचा ज्याला 132ने मल्टिप्लाय केलं गेलं आहे इन्स्टेड ऑफ 123. आणि मग तो ज्याचा प्रॉडक्टचा डिफरन्स आहे, म्हणजे 123ने केल्यावर जो येणार होता आन्सर, ते आन्सर त्याचा डिफरन्स हा आला आहे 24,750 आला आहे. मग तो नंबर काय आहे? तर आपण त्या नंबरला आता समजा आपण म्हणूयात एन म्हणूयात. तर त्या एनला 132ने मल्टिप्लाय केलं गेलं, पण इन्स्टेड ऑफ म्हणजे कशाने, आणि डिफरन्स काय दोघांमधला? कशाने मल्टिप्लाय करायचं होतं? 123ने मल्टिप्लाय करायचं होतं. म्हणजे हा डिफरन्स म्हणजेच काय? सबस्ट्रॅक्शन. तर ह्या दोघांचं सबस्ट्रॅक्शन म्हणजे हे आणि हे म्हणजेच काय आहे? हा नंबर आहे, तो डिफरन्स जो दिलेला आहे तो. तर आपण हे सॉल्व करून घेऊयात की ह्याच्यातनं आपण आता काय करायचं? कॉमन बाहेर काढू. एन 132 मायनस 123 इज इक्वल टू किती येणार आहे? हे 9 येतं आहे. 9 इंटू एन. म्हणजेच हे 9 इंटू एन म्हणजे हा 9ला ह्या नंबरने मल्टिप्लाय केल्यानंतर आपला आन्सर काय येतं आहे? 24,750. मग हा एन जर आपल्याला फाईंड करायचा असेल तर ह्या 24,750ला आपल्याला 9ने डिवाईड करायला लागेल. मग 9ने डिवाईड केल्यावर आपण आन्सर काय मिळतं आहे बघूयात. तुम्हाला डिव्हिजन मी इथे करून दाखवते. 24,750 डिवायडेड बाय 9. आता बघा पहिले काय येईल? 9 2 जा 18 येईल. सो हे 14 मायनस 8 6 अँड इथे 1 म्हणजे इथे 0 राहणार आहे. हे 7 खाली घेतलं, नंतर काय येणार आहे? 9 7 जा 63. सो इथे काय राहणार आहे? 4. मग आपण 5 खाली घेतलं, 9 5 जा 45. सो इथं 0 0 राहतं आहे. मग हा 0 खाली घेतला आणि 9 0 जा 0. म्हणजे आन्सर काय येतं आहे? 2750. म्हणजे तो नंबर काय होता? 2750. सो हे मार्क करून घ्या, थर्ड ऑप्शन. चला नेक्स्ट बघूयात. 39,735 इंटू 3 प्लस 39,735 इंटू 7 इज इक्वल टू किती? आता इथे बघा, हे सोप्या ह्याने कसं करायचं? हे ह्याचा आन्सर असं पूर्ण सॉल्व करून फाईंड करत बसायचं नाही. तुम्हाला मी एक सोपी पद्धत सांगते.
कारण स्कॉलरशिपमध्ये एवढा वेळ नसतो पेपर सॉल्व करायला. स्मार्ट वेनी हे सोडवायचं असतात. सो हे इथे बघा 39,735 इंटू 3 प्लस 39,735 इंटू 7 इज इक्वल टू किती. हा तुम्हाला बघा या दोघांमध्ये कॉमन काही दिसतं आहे का. हा नंबर कॉमन दिसतो आहे 39,735 बरोबर. मग हा आपण नंबर काय करूयात ब्रॅकेटच्या बाहेर काढूयात 735 आणि इंटू काय करूयात 3 + 7. म्हणजे बघा ह्या नंबरने 3ला पण मल्टिप्लाय केलं आहे आणि ह्या नंबरने 7ला पण मल्टिप्लाय केलं आहे. सो आपण हा नंबर बाहेर काढला आणि या दोघांमध्ये काय रिलेशन आहे ॲडिशन. सो आपण ॲडिशनचं इथे साईनमध्ये घेतलं. सो हे काय होणार आहे 39,735 इंटू काय होणार आहे 7 + 3 इज 10. मग याला जेव्हा 10ने मी मल्टिप्लाय करेल तेव्हा आन्सर काय येतं फक्त शेवटी 0 लावायचा. सो हे आन्सर आहे का बघा इथे 39,007 हे आहे बघा इथे 4th ऑप्शन. सो इथे 4th ऑप्शन मार्क करून घ्या. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. अरेंज द मल्टिपल्स ऑफ 41 इन असेंडिंग ऑर्डर विच इज द 4th इवन नंबर इन द सेट. 41चे मल्टिपल्स म्हणजे काय 41चा सरळ टेबल लिहायला सुरुवात करायची. म्हणजे 41 × 1 41 × 2 41 × 3. तर तो लिहून घेऊ आपण. तर मी इथे आधीच लिहून देते तुम्हाला 41चा टेबल. कारण हा कोणाला पाठ नसतो हे तुम्हाला करूनच बघायला लागेल. 41 82 123 त्याच्यानंतर 164 205 246 287 आणि 328 इथपर्यंत मी दिला आहे टेबल. आता काय करायचं आहे आपल्याला. तुम्ही म्हणाल 4th इवन नंबर विचारला म्हणजे 164 आहे असं नाही आहे. काय प्रश्न विचारला आहे विच इज द 4th इवन नंबर इन धिस सेट. म्हणजे 4th इवन नंबर म्हणजे पहिलं आपण काय केलं 41ला जेव्हा आपण 2ने मल्टिप्लाय केलं तेव्हा काय आलं 82 आलं. म्हणजे हा काय झाला हा फर्स्ट इवन नंबर झाला बरोबर. आता सेकंड इवन नंबरला आपल्याला काय करायला लागेल 41 इंटू आपल्याला काय करायला लागेल 4 करायला लागेल. मग 41 × 4 करतो तेव्हा काय येतं 164 येतं. मग 41 × 6 केल्यावर काय येतं पुढचा नंबर येतो 246 आणि 41 × 8 केल्यावर काय येतं आहे 328. म्हणजे हा 4th इवन नंबर झाला. हा इवन नंबर हा ऑड नंबर आहे हा इवन आहे. हा ऑड आहे हा इवन आहे. हा ऑड आहे हा इवन आहे. असं आपल्याला करायचं आहे. म्हणजे 4th इवन नंबर कुठला झाला 328. सो इथे आन्सर मार्क करून घ्या 328 फर्स्ट ऑप्शन. पुढचं बघूयात विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन इज इनकरेक्ट. आता फक्त आपल्याला ह्यातलं सांगायचं की इनकरेक्ट कुठलं आहे. एनी नंबर मल्टिप्लाइड 0 गिव्ह द सेम नंबर. नाही हे रॉंग आहे. एनी नंबर म्हणजे पहिलंच इनकरेक्ट आलं. त्याच्यानंतर काय सांगितलं एनी नंबर मल्टिप्लाइड बाय 0 गिव्ह 0 ॲज द प्रॉडक्ट. हे पण बरोबर आहे. एनी नंबर डिवायडेड बाय 1 गिव्ह द सेम नंबर ॲज कोशंट. बरोबर आहे. एनी नंबर डिवायडेड बाय द सेम नंबर गिव्ज 1 ॲज अ कोशंट. म्हणजे हे काय आहे एनी नंबर मल्टिप्लाइड बाय 0 गिव्ह द सेम नंबर नाही. जेव्हा कुठल्याही नंबरला 0ने मल्टिप्लाय करता तेव्हा आन्सर काय येतं 0 येतं. सो हा पहिलाच ऑप्शन आहे तो इनकरेक्ट आहे. सो इथे फर्स्टला मार्क करून घ्या. 7 बघूयात. 435 × 1 आणि इथे एक नंबर मिसिंग आहे तो आपल्याला फाईंड करायचा असेल इज इक्वल टू 5 परत हे 2 स्टार आणि 0 आहे. इन द मल्टिप्लिकेशन स्टार हॅज द सेम डिजिट फाइंड द डिजिट इन द प्लेस ऑफ स्टार. म्हणजे ह्याच्या जागी आपल्याला एक नंबर फाईंड करायचा आहे तो कुठला असेल. आता इथे बघा ह्या मल्टिप्लिकेशनमध्ये तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत. काय काय ऑप्शन दिलेले आहेत 0 1 2 3. तर आपण पहिला जो ऑप्शन घेतला 0 म्हणजे इथे काय येईल 10 येईल. मग 10ने जर आपण 435ला मल्टिप्लाय केल्यावर काय येईल आन्सर 4350 येईल. म्हणजे 0 ऑप्शन नाही आहे. 1 घेऊन बघूयात. म्हणजे 11ने 435ला मल्टिप्लाय केल्यावर किती येईल. पण 11ने जर मल्टिप्लाय केलं तर शेवटी 0 येईल का नाही येणार. 11 5 55 म्हणजे शेवटी 5 यायला पाहिजे युनिट प्लेसला. सो 1 ऑप्शन पण नाही येणार. मग आपण 2 घेऊन बघूयात. समजा इथे 12 घेतला आपण तर 435 × 12 करून बघू आपण. म्हणजे 2 5 0 येतं 10 येतं म्हणजे बरोबर इथे 0 येतो. म्हणजे एखाद्याच 2 असू शकतो. 2 3 इथे नंतर 2 3 6 + 1 इज 7 आणि 2 4 8 इथे 0 येतो. 1 5 5 1 3 3 1 4 4 म्हणजे मग आन्सर काय येतं 0 7 + 5 इज 12. इथे कॅरीओवरला 1 गेला 8 + 1 इज 9
9 + 3 is 12, कॅरी ओव्हरला 1 आणि 4 + 1 is 5. म्हणजे 5 2 2 0 म्हणजे हे बरोबर आहे. समजा इथे आपण 2 घेतला तर आपला इथे बघा मल्टिप्लिकेशन केल्यावर पण इथे 2 आणि 2 चालले, म्हणजे स्टारच्या जागी 2 आणि 2 चालले. सो 2 ऑप्शन आपला करेक्ट आहे. सो इथे 2 थर्ड ऑप्शन मार्क करून घ्या. चला नेक्स्ट बघा काय आहे. 89,564ला 50ने मल्टिप्लाय करायचं. नॉर्मल मल्टिप्लिकेशन आहे, पण आता तुम्ही इथे जसं तुम्ही एक्झाममध्ये करता की 50ने मल्टिप्लाय करता तसं इथे करत बसायचं नाही. आपल्या हे स्कॉलरशिपचं आहे, इथे आपल्याला पटकन आन्सर फाईंड करावं लागतात. सो इथे काय करायचं, पहिले फक्त 5ने मल्टिप्लाय करायचं आणि त्याच्यानंतर पुढे एक 0 लावून टाकायचा. सो आपण फक्त 5ने मल्टिप्लाय करूया नंबरला. सो 89,564 × 5. सो 5 4 जा 20, इथे आले 2 कॅरी ओव्हरला. त्याच्यानंतर 5 6 जा 30 + 2 is 32. सो इथे 2 येणार आहे, इथे 3 येतील. 5 5 जा 25 + 3 is 28. सो इथे 2 येतील. 5 9 जा 45 + 2 is 47. सो इथे 7 येतील, इथे 4 येतील कॅरी ओव्हरला. आणि 5 8 जा 40. 40 + 4 is 44. म्हणजे हे आन्सर आलेलं आहे कशाने, कधी केल्यावर 5ने मल्टिप्लाय केल्यावर. आणि आपल्याला 50ने मल्टिप्लाय करायचं, म्हणजे 50 मल्टिप्लाय करायचं म्हणजे इथे अजून एक 0 येईल फक्त. सो आन्सर काय आलेलं आहे 44478,200. सो इथे सेकंड ऑप्शन मार्क करून घ्या इथे. चला नेक्स्ट बघूयात. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द प्रॉडक्ट 3,450 × 20 अँड 8,450 × 20. या दोघांमध्ये डिफरन्स फाईंड करायचा आहे. म्हणजे काय करायला लागेल आपल्याला, या दोघांचं आधी मल्टिप्लिकेशन करायला लागेल आणि त्याचं सबट्रॅक्शन करायला लागेल. तर ते आधी बघूयात आपण. बघा इथे आपल्याला 2 ह्याच्यातला डिफरन्स विचारला. डिफरन्स म्हणजेच काय, सबट्रॅक्शन. तर आपण हे लिहून घेऊ आधी 3450 × 20. आता मग अशी आपण जसं मध्ये ॲडिशन असल्यावर कॉमन काढलं होतं तसं इथे पण कॉमन काढायचं. इथे काय आहे 20 कॉमन आहे. सो इथे 20 आपण कॉमन बाहेर काढून घेऊयात. मग ब्रॅकेटमध्ये काय, ह्या 20 बरोबर काय आहे 8450 आहे. या 20 बरोबर काय आहे 3450 आणि मध्ये साईन काय आहे मायनस. सो हे मायनस साईन इथे देऊयात मध्ये. आता हे 20 असंच ठेवायचं. हे ब्रॅकेटमध्ये ह्यात कुठलाच जेव्हा साईन नसतं तेव्हा काय असतं ते मल्टिप्लिकेशन असतं. सो इथे बघा 0 - 0 is 0, 5 - 5 is 0, 4 - 4 is 0 आणि 8 - 3 is 5. म्हणजे आतमध्ये काय आलेलं आहे 5000. आता हे सोपं झालं ना आपल्याकरता. 5000नी 20नी मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजे किती 0 आहेत बघा 1 2 3 4. म्हणजे 4 0 आधी आपण लिहून घेऊयात 1 2 3 4 आणि 5 2 जा 10, त्याचा एक 0 येईल इथे. म्हणजे हे आपला आन्सर आलेलं आहे. आहे ना ही पद्धत सोपी. तर हे एवढं मल्टिप्लिकेशन तुम्ही जर करत बसला एक्झाममध्ये त्याच्यात केवढा वेळ जाईल. त्यापेक्षा ही सोपी पद्धत वापरा, म्हणजे हे पटकन आन्सर तुम्हाला मिळेल. सो आन्सर इथे काय आलेलं आहे 1 लाख. सो इथे 1 लाख थर्ड ऑप्शन करा. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. सेंट्रल गव्हर्नमेंट ग्रँटेड 15,08,980 aid towards the provision of science laboratory. How much aid will be required for 168 schools in Maharashtra? म्हणजे हा एका लॅबोरेटरीकरता लागणारा हा एवढा खर्च आहे. मग 160 स्कूल एटमध्ये जर लॅबोरेटरी उघडायची झाली, ओपन करायची झाली तर किती खर्च येईल. म्हणजे ह्या नंबरला आपल्याला कशाने मल्टिप्लाय करायला लागेल 160ने. आता इथे बघा खाली एक नोट दिली तुम्हाला. दिस इज अन एक्झाम्पल ऑफ मल्टिप्लिकेशन ऑफ ए 7 डिजिट नंबर बाय 3 डिजिट नंबर. दिस इज नॉट इन द सिलेबस. हे आत्ता 5th स्टँडर्डच्या तुमच्या सिलेबसमध्ये हे नाही आहे. मग तुम्ही हे सोप्या पद्धतीने कसं सॉल्व करू शकता. तर हा नंबर आधी आपण लिहून घेऊ. काय नंबर आहे 15,08,980. आता ह्याला तुम्हाला कशाने मल्टिप्लाय करायचं आहे 168ने. तर तुम्हाला आठवतं आहे का तुम्ही लॅटिस मेथड शिकले होते 3rd स्टँडर्डमध्ये. तर लॅटिस मेथडमध्ये ह्या 168ची फोड तुम्ही कशी कराल 100 + 60 + 8 बरोबर. मग ह्या नंबरला तुम्ही ह्या 3 नंबरनी मल्टिप्लाय केलं आणि त्याची ॲडिशन केली तर तुम्हाला पटकन आन्सर मिळेल. सो आधी ह्या नंबरला 100ने मल्टिप्लाय केल्यावर काय येणार आहे पुढे फक्त 2 0 लागतील. मग नंतर 60ने मल्टिप्लाय करायचं आणि नंतर 8ने मल्टिप्लाय करायचं. म्हणजे 3 डिजिटने जरी तुम्ही मल्टिप्लायकेशन तुम्ही शिकलेला नसाल तरी ह्याने तुम्ही मल्टिप्लिकेशन करू शकता 2 डिजिटने आणि 1 डिजिटने. आणि 100ने मल्टिप्लाय करायचं म्हणजे काय फक्त पुढे 2 0 लावायचे. सो ते करून घेऊ आपण. बघा इथे पहिले फक्त 2 0 लावले पुढे म्हणजे ह्याचं आन्सर मिळालं. आता ह्याला आपल्याला कशाने मल्टिप्लाय करायचं आहे 60ने. सो 15,08,980 × 60. सो तर 60ने मल्टिप्लाय करायला आपण खरं ॲक्च्युली फक्त 6ने मल्टिप्लाय केलं तरी चालणार आहे. पण नंतर पुढे काय आपण लावायचं आहे फक्त एक 0 लावायचा आहे. सो याला फक्त 6ने मल्टिप्लाय करूयात आत्ता आणि मग पुढे मग एक 0 लावूयात. सो 6 0 जा
0, 6 8 48. सो इथे कुठे येणार आहे 4, 9च्या डोक्यावर. त्याच्यानंतर 6 9 54 + 4 इज 58, म्हणजे इथे 8 येणार आहे, इथे 5 येणार आहे. परत 8 6 48, 48 + 5 केल्यावर किती येतं 53. मग इथे येणार आहे 5, 6 0 0 म्हणजे हा 5 असाच खाली येणार आहे. 6 5 30 म्हणजे इथे 0 येणार आहे, वरती 3 येणार आहे. आणि 6 1 6 + 3 इज 9. आणि ह्याच्या पुढे एक 0 लावल्यावर कशाने मल्टिप्लाय होईल, ते 60ने मल्टिप्लाय होईल. म्हणजे 60ने मल्टिप्लाय केल्यावर हे आन्सर येते. सो आपण इथे खाली लिहून घेऊ. इथे आपल्याला ॲडिशन करायची आहे, कारण किती डिजिट आहेत बघूयात. 1 2 3 4 5 6 7 8 8. फिफ्थपासून लिहायला सुरुवात करू. 9 0 5 3 8 8 0 0. हे 60ने आलं. आता प्लस आपल्याला कशाने मल्टिप्लाय करायचं आहे 8ने. सो या 8ने नंबरने मल्टिप्लाय करून घेऊ. 150 8980 × 8. चला, हे 8ने मी मल्टिप्लाय करून घेतलं आहे. आता ह्याच्यामध्ये ॲड करूयात. सो इथे काय काय येतं 0 4 8 1 7 0 2 1. आता ह्याची आपण ॲडिशन करूया. सो इथे येणार आहे 0, इथे येणार आहे 4, 8 + 8 इज 16, कॅरी ओव्हरला आहे 1, 8 + 8 इज 16 + 1 इज 17 + 1 इज 18, कॅरी ओव्हरला आहे 1, 9 + 1 इज 10, 10 + 7 इज 17, 17 + 3 इज 20. सो इथे 0 येणार आहे, इथे 2 येईल. 8 + 5 इज 13, 13 + 2 इज 15. सो इथे अगेन 1, त्याच्यानंतर 2 + 1 इज 3, 9 + 1 इज 10 + 5 इज 15, कॅरी ओव्हरला 1, आणि 1 + 1 इज 2. म्हणजे बघा आपला आन्सर काय आलेला आहे 253508 म्हणजेच किती आलेलं आहे हे 25,35,08,640. मग हे आन्सर बघा कुठे आहे, इथे अजून करोडची टर्म तुम्हाला झाली नाही आहे. पण आता हे इथे दिलेलं आहे, जो आपल्याला फाईंड करावं लागलं. इथे सेकंड ऑप्शन आहे बघा, सेकंड ऑप्शन इथे मार्क करून घ्या. चला, आता एक्सरसाइज 10.2 आपण सॉल्व करायला घेऊ. चला, पहिला क्वेश्चन रीड करूयात. वेन अ नंबर इज मल्टिप्लाइड बाय 10 इन्स्टेड ऑफ 16, इट्स प्रॉडक्ट डिक्रीजेस बाय 30, देन फाइंड द नंबर. आता इथे बघा, त्या नंबरला आपण काय म्हणूयात, लेट द नंबर बी एक्स. जो नंबर तुम्हाला माहिती नाही त्याला तुम्ही काय म्हणायचं आहे, एक्स म्हणायचं आहे. सो त्या नंबरला जर इन्स्टेड ऑफ 10 16ने जर मल्टिप्लाय केलं, म्हणजे हा एक्स इंटू काय करायचं मी 16 करायचं. आणि त्याच्यानंतर डिक्रीज म्हणजे काय, मायनस होणार आहे. सो हा 10 आहे, त्याला इन्स्टेड ऑफ 10 म्हणजे 10ने मल्टिप्लाय करायचं होतं, म्हणजे त्याचा आन्सर काय येतं आहे मग 30 येतं आहे, बरोबर. मग आता इथे आपण काय करायचं, हे 16x - 10x केल्यावर काय येतं 6x येतं. सो 6x इज इक्वल टू किती येतं 30 येतं. मग आता हे तुम्हाला अजून शिकवलं नाही अल्जिब्रा किंवा इक्वेशन, पण आता हे तुम्हाला मी सांगते की इथे जेव्हा एक्स हा आपल्याला एक्स जेव्हा फाईंड करायचा असतो आपल्याला, तेव्हा त्याच्याबरोबरचा नंबर आहे तो आपल्याला घालवायचा असतो. तर तो घालवायकरता काय करायचं, मी इथे 6x/6 घेऊ शकते, आणि मग इथे मी डिवाईड केलं 6ने, म्हणजे मला इथे पण डिवाईड करायला लागेल 6ने. सो ह्या इथे मल्टिप्लाय केला, हा 6 आणि 6 जाईल, म्हणजे इथे फक्त काय राहील एक्स राहील. आणि ह्या 6ने जेव्हा 30ला मल्टिप्लाय करेल तेव्हा काय राहील, इथे 6 1 6, 6 5 30, म्हणजे इथे आन्सर काय आलेला आहे एक्स इज इक्वल टू 5. म्हणजे तो नंबर काय आहे 5 आहे. सो ते आन्सर लिहून घ्या, इथे मार्क करून घ्या, फर्स्ट ऑप्शन 5. नेक्स्ट नंबर बघूया. व्हॉट विल बी द प्रॉडक्ट ऑफ द ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर अँड 2 डिजिट ग्रेटेस्ट इवन नंबर. असे दोघांची प्रॉडक्ट विचारली आहे. तर आधी नंबर आधी आपण ते लिहून घेऊयात. पहिला काय आहे, ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर काय आहे, ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर तो काय आहे 99999. आणि त्याच्यानंतर काय सांगितलं आहे, त्याची प्रॉडक्ट 2 डिजिट ग्रेटेस्ट इवन नंबर. आता 2 डिजिट ग्रेटेस्ट इवन नंबर कुठला आहे, 2 डिजिट ग्रेटेस्ट नंबर 99 आहे, म्हणजे इवन नंबर कुठला असणार आहे 98 असणार आहे. ते लिहून घेऊ इथे 2 डिजिट ग्रेटेस्ट इवन नंबर. सो तो काय आहे 90. तर ह्याची प्रॉडक्ट आपल्याला काढायची. सो ह्याची प्रॉडक्ट मल्टिप्लिकेशन करूयात. चला, इथे 8 9 काय आहे 72, म्हणजे 2 इथे येईल, इथे 7 येईल.
परत इथे 8 9 जा काय आहे 72. 72 प्लस 7 किती येणार आहे 79. सो इथे जाणार आहे परत 7. परत इथे काय येणार आहे 8 9 72 प्लस 7 79. म्हणजे इथे परत 9 येणार आहे, इथे परत 7. परत इथे तसंच येणार आहे, इथे 9 इथे 7 आणि इथे परत 79. हे 8ने मल्टिप्लाय केल्यावर आलं. मग आता इथे आपण काय घ्यायचं आहे 0 घ्यायचं आहे आणि 9ने मल्टिप्लाय करायचं आहे. सो 9 9 जा 81. सो इथे 1 येणार आहे, इथे वरती काय येणार आहे 8. परत 9 9 जा 81. 81 प्लस 8 किती येणार आहे 89. सो इथे 9 येणार आहे, इथे 8 येणार आहे. परत इथे 9नी ह्या 9ला मल्टिप्लाय केल्यावर काय येणार आहे तेच येणार आहे, इथे 8 जाणार आहे. या 9नी याला केल्यावर इथे 9 इथे 8 आणि इथे 9नी ह्याला मल्टिप्लाय केल्यावर परत इथे येणार आहे 89. आता ह्याची ॲडिशन करूयात. सो इथे 2 9 प्लस 1 इज 10. 9 प्लस 9 इज 18 प्लस 1 इज 19. कॅरी ओव्हरला 1. 18 प्लस 1 इज 19. कॅरी ओव्हरला 1. आता 9 प्लस 7 इज 16 प्लस 1 इज 17. सो इथे 7 येईल आणि इथे 1 येईल. 8 प्लस 1 इज 9. म्हणजे आपला आन्सर काय आलेला आहे 97,99,902. सो इथे बघा 4th ऑप्शन दिलेला आहे हा. सो 4th ऑप्शन इथे मार्क करून घ्या. पुढचं आहे विच डिजिट्स विल ऑकर इन द प्लेस ऑफ स्क्वेअर अँड ट्रँगल रिस्पेक्टिव्हली इन द फॉलोइंग एक्झाम्पल. म्हणजे इथे कुठले नंबर येतील जर आपण ह्या नंबरचं मल्टिप्लिकेशन केलं. तर पहिलं ऑप्शन आपण काय बघूयात 3 आणि 3 घेऊन बघूयात. सो इथे मी तुम्हाला सोडवून दाखवते. इथे आपण समजा 3 घेतला नंबर पहिलाच ऑप्शनमध्ये दिलेला आहे तो, तर ह्याचं आपण मल्टिप्लिकेशन करून बघू. सो हे 3 3 जा किती येणार आहे 9 येणार आहे. पण इथे 3 3 जा किती येणार आहे 9 येणार आहे. 3 3 जा 9. इथे आपण काय घेतो 0 घेतो. परत 3 3 जा 9 3 3 जा 9 3 3 जा 9. इथे आता आपण 2 0 घेतो कारण आपण 300ने मल्टिप्लाय करणार आहे. सो इथे 9 9 आणि 9. आता याची ॲडिशन करूयात. 9 9 प्लस 9 इज 18. सो 18 कॅरी ओव्हरला 1. 9 प्लस 9 इज 18 प्लस 9 इज 27. 27 प्लस 1 इज 28. सो इथे 2 जाणार आहे कॅरी ओव्हरला. आता इथे परत 18 प्लस 2 इज 20. सो इथे 0 इथे 2 जाणार आहे कॅरी ओव्हरला. 9 प्लस 2 इज 11. म्हणजे बघा आपलं हे आन्सर आलेलं आहे म्हणजे 110889. म्हणजे पहिलाच ऑप्शन आपला करेक्ट आलेला आहे. सो इथे पहिलं ऑप्शन मार्क करून घ्या. पुढचं सोडवायची गरज नाही. पुढचं बघूयात. हे आता हे करायची गरज आहे का सांगा मला. इथे काय दिलेलं आहे बघा 11,150 इंटू 0 इंटू 25 इंटू 15. आता या सगळ्या पूर्ण नंबरमध्ये मल्टिप्लिकेशनचं साईन आहे. मग जेव्हा आपण 0ने कुठल्याही नंबरला मल्टिप्लाय करतो तेव्हा आन्सर काय येतं 0 देतो. तर थर्ड ऑप्शन मार्क करून घ्या. इथे सोडवायची गरजच नाही आहे. नेक्स्ट बघा सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन 225 इंटू 70. आता हे नॉर्मल मल्टिप्लिकेशन आहे, हे तुम्ही तुमचं करून बघा. हे नॉर्मल मल्टिप्लिकेशन आहे 2 डिजिटचं. हे सुद्धा तुम्हाला येतं आहे, हे करून बघा. ह्याचा आन्सर येतं आहे पहिलं 16,200. सो इथे मार्क करून घ्या. इथे त्याच्यानंतर बघा इफ द डिजिट इज सेम इन ऑल द बॉक्सेस देन फाइंड द डिजिट. म्हणजे ह्याच्यामध्ये डिजिट सेम असणार आहे आणि त्याचं मल्टिप्लिकेशन केल्यावर हे आन्सर येतं आहे. मग ह्या खालच्या डिजिटमधलं कुठलं आन्सर असणार आहे ते आपण फाइंड करायचं आहे. चला ह्याचं मल्टिप्लिकेशन आपण करून बघूयात. सो काय दिलेलं आहे इथे 5th क्वेश्चनमध्ये 6th क्वेश्चनमध्ये 2 बॉक्स दिलेले आहेत आणि 5 नंबर दिलेला आहे. इंटू परत 2 बॉक्स आहेत आणि 5 नंबर दिलेला आहे आणि त्याचा आन्सर काय येतं आहे 13,225. आणि ऑप्शन दिलेले आहेत 1 2 3 4 असे ऑप्शन दिले आहेत. तर आपण आता 1 ऑप्शन घेऊन बघूयात. म्हणजेच काय 115 इंटू 115 हे करून बघूयात आपण. इथे बघा 5 5 काय येणार आहे 25. सो इथे 5 येणार, इथे कॅरी ओव्हरला 2 येईल. 5 1 जा 5 प्लस 2 इज 7. 5 1 जा 5. इथे 0 येणार आहे. 1नी मल्टिप्लाय करा. 1 5 जा 5 1 1 जा 1 1 1 जा 1. इथे 2 0 येतील. परत 1 5 जा 5 1 1 जा 1 आणि 1 1 जा 1. सो इथे बघा 5 7 प्लस 5 इज 12 कॅरी ओव्हरला 1. 5 प्लस 5 इज 10 प्लस 1 इज 11 प्लस 1 इज 12 कॅरी ओव्हरला 1. 1 प्लस 1 1 प्लस 1 इज 3 आणि हा 1. म्हणजे काय आलेला आहे आन्सर हे आपलं मिळालं आहे. आपला आन्सर पहिलाच ऑप्शन घेतल्यावर 13,225. सो ऑप्शन काय असणार आहे 1 ऑप्शन असणार आहे. तो मार्क करून घ्या. इथे 4th ऑप्शन. नेक्स्ट बघा, नेक्स्ट पण सोपं आहे. तुम्हाला मी आधी असं दाखवलं आहे करून, तरी पण आपण ते सॉल्व करूयात. 7 नंबर काय दिलेला आहे 7 नंबर
1675 इंटू 25 प्लस 1325 इंटू 25. आता इथे कॉमन काय आहे 25. सो 25 आपण बाहेर काढूयात आणि ब्रॅकेटमध्ये लिहूयात, म्हणजे मल्टिप्लिकेशनमध्ये ब्रॅकेटमध्ये लिहूयात 1675 प्लस 1325. या दोघांमध्ये ते ॲडिशन आहे ना, सो ते ॲडिशन लिहून घ्यायचं आहे. आता 25 इंटू ह्याची आधी ॲडिशन करूयात. तुम्हाला आता हॉरिझॉन्टल ॲडिशन तुम्ही शिकलेले आहात. 5 + 5 किती येतं 10. इथे कॅरी ओव्हरला येणार आहे 1. सो 7 + 3 किती येतं 10. कॅरी ओव्हरला येणार आहे इथे 1. सो 6 + 1 = 7 + 3 किती येतं 10. कॅरी ओव्हरला आहे 1 आणि 1 + 1 = 2 + 1 = 3. म्हणजे 3000 येतं आहे आतमध्ये, बरोबर. आता 3000 ने 25ला मल्टिप्लाय करू शकता, पण आता तुम्हाला माहिती आहे 25 3 किती आहे 75 आणि मग पुढचे 3 0 इथे घ्यायचे, म्हणजे आन्सर काय आलेला आहे 75,000. सो इथे बघा कुठला ऑप्शन आहे, सेकंड ऑप्शन आहे, तो मार्क करून घ्या इथे. 8 बघूयात. 8 क्वेश्चन. 377 इंटू 27 = 10,179. सो देअरफॉर 377 इंटू 81 किती येणार आहे आन्सर, ते आपल्याला फाइंड करायचं आहे. आता इथे 8 क्वेश्चनमध्ये बघा, इथे इंटू 27 आणि इथे इंटू 81 आहे, पण 81 म्हणजेच काय, 81 म्हणजेच 27 इंटू 3, बरोबर. 81 म्हणजे काय 27 इंटू 3. सो हे आपण असं करू शकतो. आता आपल्याला फाइंड काय करायचं आहे 377 इंटू 81 आपल्याला फाइंड करायचं आहे, पण आपल्याला माहिती आहे की 377 इंटू 27 काय आहे 10,179 आहे. मग जर आपण हे असं लिहिलं म्हणजे 377 इंटू 27 इंटू 3, बरोबर. ह्याचा आन्सर आपल्याला फाइंड करायचं आहे इंटू 3चं, बरोबर. 81 27 म्हणजेच 81 म्हणजेच काय 27 इंटू 3. मग आता ह्याचा आन्सर आपल्याला माहिती आहे, सो त्याचा आन्सर लिहून घेऊ 10,179 आणि इंटू 3 म्हणजे ह्याला फक्त आपल्याला 3ने मल्टिप्लाय करायला म्हणजे आपला आन्सर मिळेल. सो ह्याला 3ने मल्टिप्लाय करूयात. सो इथे करूयात खाली 10,179 इंटू 3. सो 3 9 = 27, कॅरी ओव्हरला आले 2. 3 7 = 21 + 2 = 23. सो कॅरी ओव्हरला आले 2. 3 1 = 3 + 2 = 5. 3 0 0, 3 1 = 3. म्हणजे आन्सर काय आलेला आहे 30537, 30,537. सो हे पहिलं ऑप्शन मार्क करून घ्या इथे. नेक्स्ट बघूयात. इफ अ नंबर इज मल्टिप्लाइड बाय 8 instead of 5, द प्रॉडक्ट इन्क्रीजेस बाय 39, देन व्हॉट इज द नंबर. म्हणजे एक जो नंबर आहे जो आपल्याला माहीत नाही आहे त्याला 8ने मल्टिप्लाय केलं आहे 5च्या ऐवजी, म्हणजे 5ने मल्टिप्लाय करायचं होतं आणि 8ने मल्टिप्लाय केलं आहे, पण मग त्यामुळे प्रॉडक्ट म्हणजे ते आन्सर आहे ते कितीने वाढलं आहे 39ने. मग तो नंबर काय आहे ते आपल्याला फाइंड करायचं आहे. चला, सो हे आपण तर इथे सॉल्व करू. आता जो नंबर आपल्याला माहीत नाही त्याला आपण काय म्हणणार आहे, त्याला आपण म्हणणार आहे x. सो लेट द नंबर बी x, बरोबर. तो नंबर आपण x म्हणणार आहे. मग जेव्हा त्याला 8ने मल्टिप्लाय केलं आणि जेव्हा 5ने मल्टिप्लाय केलं म्हणजे 8 इंटू x आणि इन्स्टेड ऑफ 5, म्हणजे आणि त्याच्यातला डिफरन्स काय आहे 39 आहे. त्या दोघांमधला डिफरन्स म्हणजेच काय, हे प्रॉडक्ट इन्क्रीज झालं आहे. इन्क्रीज झालं आहे म्हणजे ह्याचं जे आन्सर आलं आहे त्या नंबरला मल्टिप्लाय केलं आणि ह्याचं जे आन्सर आलं त्या दोघांमधला डिफरन्स किती आहे तो 39 आहे. आणि डिफरन्स म्हणजे काय आपल्याला मायनस करायला लागेल. सो 8x - 5x केल्यावर किती येतं 3x = 39 येतं. आता परत हा x आपल्याला फाइंड करायचा आहे, म्हणजे हा 3 आपल्याला घालवायला लागेल. सो हा 3 घालवायला लागेल, तर हा 3 इथे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे x बरोबर. सो इथे डिव्हिजन करायला लागेल आपल्याला, 3ने डिवाइड करायला लागेल. सो 3x/3 = 39/3. सो हा 3 आणि 3 कॅन्सल झाला आणि 3ने जेव्हा आपण 39ला मल्टिप्लाय करतो तेव्हा काय येतं 3 1 = 3 आणि 3 3 = 9. म्हणजेच x = काय मिळालं आपल्याला आन्सर 39. सो 39 इथे मार्क करून घ्या. थर्ड ऑप्शन आहे. लास्ट बघूयात. 2700 इंटू 3 10s - 5 units = किती. आता 2700 म्हणजे कसं लिहायचं 2700 म्हणजे 27 इंटू 100, बरोबर. म्हणजे 2700, 27च्या पुढे 2 0. पुढे काय सांगितलं आहे इंटू 3 10s, बरोबर. 3 10s म्हणजेच काय 3 10s म्हणजेच थांबा इथे खाली लिहून देते. 3 10s म्हणजेच काय आहे 30. आणि परत काय सांगितलं आहे
-5 युनिट्स. आता 5 युनिट्स म्हणजे काय, 5 × 1 म्हणजेच 5, म्हणजे इथे येणार आहे 5. सो ह्याचा आन्सर आपल्याला फाईंड करायचा. तर पहिले काय करायला लागेल, ह्याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन आणि ह्याच्यामध्ये मायनस आहे, सो हे आपल्याला वेगवेगळं सोडवायला लागणार आहे. सो पहिले 2700 × 30 करूयात आपण. म्हणजे मग 3 ने 27ला मल्टिप्लाय केल्यावर काय येतं, 81 येतं. आणि मग पुढे 0 किती आहेत, 1 2 आणि 3. सो हे 30 इथे मांडून घ्या. सो 81,000 आलं. आणि ह्याच्यातनं मायनस जर मी 5 केलं तर आन्सर किती येतं, 10 - 5 = 5. इथे उरले 9. सो हे 9 आले, इथे पण 9 आले. त्याच्यानंतर इथे किती आलं, 0 आला. सो हा 0 इथे लिहून घ्या आणि 8. सबट्रॅक्शन शिकवायची गरज नाही आहे, सबट्रॅक्शन तुम्हाला येत आहे आता, तुम्ही मल्टिप्लिकेशन करताय म्हणजे. सो आन्सर काय आलं, 80,995. सो तो कुठला ऑप्शन आहे बघा, इथे 4th ऑप्शन आहे. सो 4th ऑप्शन इथे मार्क करून घ्या. इथे आपलं 10.2चं पण एक्सरसाइज संपलेली आहे, म्हणजे आपलं हे मल्टिप्लिकेशनचा लेसन आपला संपलेला आहे. सो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल आणि कळलं असेल, शिकवलं तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.